मित्रांनो, मी अमोल, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे जे म्हणजे माझे जे विद्यार्थी मित्र आहे त्यांचे काही प्रश्न आहेत. मला भरपूर प्रश्न येतात, तर त्याच्यामध्ये काही फ्रिक्वेंटली जे विचारला जातात म्हणा किंवा जे आहे त्याबद्दल थोडंसं आज बोलणार आहे. आणि थोडंसं म्हणजे जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत त्यांचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया वेळ वाया न घालवता. तो पहिला प्रश्न आणि खूप जास्त विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे जे काही MSCBच्या तिन्ही कंपन्या आहेत किंवा ट्रान्सकोची जी टेक्निशियन 4 आहे, असिस्टंट इंजिनियर आहे आणि जनरेशनसुद्धा याच्या रिक्वायरमेंट आहेत, पण ॲड कधी येणार, म्हणजे असा प्रश्न मला भरपूर असतो की सर टेक्निशियन 4बद्दल काही अपडेट द्या किंवा मग AEच्या रिलेटेड काही अपडेट द्या. त्या संदर्भात मला प्रश्न भरपूर असतात. तर मित्रांनो, तुम्हाला इथे सांगू इच्छितो की कसं आहे की ॲड कधी येईल हे सांगणं अतिशय कठीण आहे. फक्त त्या रिलेटेड जे काही अपडेट असतात तिन्ही कंपन्यांचे, जसं महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती, त्याबद्दल मी अपडेट वरच्यावर देत राहतो. माझ्याकडे जे काही इन्फॉर्मेशन येते म्हणा किंवा जे काही माझ्याकडे अपडेट्स असतात त्यानुसार मी तुम्हाला सांगत राहतो. परंतु मागे जसं जनरेशनचं एक 482चं जे काही सर्क्युलर होतं त्याबद्दल मी थोडं डिटेल माहिती दिली आहे. त्यानंतर महाट्रान्सकोमध्ये जे काही स्टाफ सेटअप झाला आहे त्यानुसार भरती बऱ्याचशा होण्याची शक्यता आहे. AE आणि टेक्निशियन 4ची तर आहेच आहे. परंतु कसं आहे की ॲड जर आली तर कधीही येऊ शकते, नेक्स्ट मंथमध्ये सुद्धा येऊ शकते किंवा आणखी 3-4 महिने किंवा पुढच्या वर्षीसुद्धा येऊ शकते. तर त्या संदर्भात सांगणं थोडंसं कठीण राहील. माझ्याकडे थोडीफार जरी अपडेट असली, काही अपडेट असली, तर मी तुम्हाला पटकन त्यावर व्हिडिओ क्रिएट करून तुम्हाला तो व्हिडिओ प्रोव्हाइड करतो किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. परंतु कसं आहे की एकदम तुम्ही जे मला विचारताय किंवा मलाच काय, तर जे एकदमचे सिनियर ऑफिशियल आहे त्यांनासुद्धा सांगणं कठीण असतं की ॲड कधी निघणार आहे किंवा काय. फक्त एवढंच आहे सध्याच्या कंडिशनला की त्यावर हालचाली सुरू आहेत. हायर लेवलला जे काही मीटिंग आहे त्या घेण्यात आलेल्या आहेत. जे काही आपले रिस्पेक्टेड जे काही मिनिस्टर्स आहेत त्यांच्याकडून, त्यानुसार हालचाली सुरू आहेत. परंतु त्या रिलेटेड जे काही अपडेट असेल ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न वरच्यावर करत असतो आणि करत राहील. तर तुम्हाला एवढं सांगू शकतो मित्रांनो की मागे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही फक्त तयार राहा. तयार राहणेच आपल्या हातात आहे. बाकी आपल्या हातात ॲड कधी येईल, काय येईल, तर ते विषय वेगळे. कारण की माझं म्हणणं असं आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की फक्त एका महाट्रान्सकोच्या किंवा महाजनरेशनच्या भरोश्यावर राहू नका किंवा डिपेंड राहू नका. मला असे प्रश्नसुद्धा आले आहेत की सर माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे परंतु ॲड निघत नाही. आता ॲड निघत नाही हा प्रश्न वाजवी आहे, ठीक आहे, मान्य आहे. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बऱ्याच ऑर्गनायझेशन आहे किंवा बऱ्याच जे काही सेंट्रल अंडरटेकिंग आहेत की ज्या वॅकन्सी निघत राहतात, तर त्या रिलेटेड मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं एक माहिती देणार आहे, एक शॉर्टमध्ये. तुम्हाला जर हवी असेल तर मी तुम्हाला ब्रीफ म्हणण्यापेक्षा एक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याच्या सांगू शकतो, म्हणजे याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगू शकतो. त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला हे सांगतो की अभ्यास करून ठेवा. तुम्ही ट्रान्सकोचं टार्गेट ठेवा किंवा महाजनकोचं टार्गेट ठेवा, कारण महाजनकोमध्ये अदर ब्रँचेससुद्धा इन्क्लूड असतात. ॲड कधी पण येऊ शकते. जसं काही अपडेट येईल तसं मी तुम्हाला सांगेल. परंतु आतापर्यंत तरी जे काही छोटे मोठे अपडेट आहेत ते मी तुम्हाला देत राहतो. आणि यापुढे तुम्हाला असं सांगतो की अभ्यास करून तयार राहा. कारण कसं आहे की आपल्याला असं वाटते की ॲड आल्यावरच एक एनर्जी येते माणसाला, तेव्हा आपण अभ्यास करू, असं करू तसं करू. बरेच म्हणजे त्याशिवाय कसं ना काय म्हणतात क्लिक मिळत नाही तुम्हाला, म्हणजे ते म्हणतात ना तर त्याच टाईपचं तुम्हाला होत नाही. म्हणजे जेव्हा ॲड येते तेव्हाच मुलं एकदम खूप अभ्यासाला लागतात. पण तेव्हा कसं होतं मित्रांनो, तेव्हा फक्त आपल्याला ॲड आल्यानंतर एक नॉर्मल जर पाहिलं तर 45 ते 50 डेजचा वेळ राहतो. त्या पिरियडमध्येच तुम्हाला तयारी करणं आवश्यक असते. त्यासाठी जे लोक किंवा जे मुलं, जे विद्यार्थी वेळेवर अभ्यास करतात त्यांचं सिलेक्शन, मी सांगतो ना 80% त्यांचं सिलेक्शन होणार नाही. जर आधीपासून जे अभ्यास करतायत किंवा ॲडची वाट न बघता जे कंटिन्यू अभ्यास करतायत, कंटिन्यू म्हणजे दिवसातून कमीत कमी 7 ते 8 तास अभ्यास करू शकतात किंवा करत असेल, त्यांचंच कुठे काहीतरी सिलेक्शन होऊ शकतं किंवा काहीतरी चान्सेस असतात. कारण आपण बघतो की जागा खूप कमी आहेत, कमी निघत राहतात आणि फॉर्म भरणारे जे काही फॉर्म्स असतात ते भरपूर असतात. त्यामुळे तर कसं आहे की ॲड या निघतच राहतात. फक्त कसं आहे की एकदम तुम्ही म्हटलं की महाट्रान्सकोची ॲड कधी येईल, तर ते सांगणं कठीण आहे किंवा त्याचं आपण अपेक्षा करणंसुद्धा कठीण आहे. आशा करणंसुद्धा, मी म्हणतो आशासुद्धा करू नये. कारण की फक्त कसं आहे, एक टार्गेट म्हणून ठीक आहे, तुम्हाला टार्गेट म्हणून एक ट्रान्सकोचं करायचं ठीक आहे. परंतु बाकी आहेत, जसं रेल्वे आहेत किंवा इंडियन ऑइलच्या वॅकन्सीमध्ये निघाल्या होत्या किंवा आता सध्या रिसेंटली BMCच्या एक्सपेक्टेड आहेत, त्या खूपच स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. त्यानुसार मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर त्या संदर्भात एक तयारी करा. किंवा मग बाकीचे पण आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला एक लिस्ट इथे तयार केलेली आहे, तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही वॅकन्सी असतात, म्हणजे अदर ब्रँचेससुद्धा, म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलसाठी नॉर्मली गव्हर्नमेंटला जागा जास्त निघतात. त्यामध्ये बघा
सगळ्यात म्हणजे जास्त जागा ज्या आहेत किंवा निघतात म्हणा किंवा आपण अभ्यास जर केला, आपण तयार राहतो, कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला येऊ शकतात. तर त्यामध्ये बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्यामध्ये जेईच्या वॅकन्सी निघतात डिप्लोमासाठी आणि सेक्शन इंजिनियर किंवा मग असिस्टंट इंजिनियरच्या वॅकन्सी निघतात. तर SSC झालं, नंतर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये भरपूर जागा निघत राहतात, वरच्यावर निघत राहतात. दरवर्षी नाही पण 2 वर्षात एकदा तरी त्या जागा भरपूर निघतात. तिथेसुद्धा जेईच्या वॅकन्सी असतात. आणि सेम RRBमध्ये लोको पायलट म्हणून एक पोस्ट आहे, तिथे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा जे काही आपल्या टेक्निकल रिलेटेड आहे डिप्लोमा वगैरे त्याच्या जागा निघत राहतात. आणि त्यानंतर आहे इस्रोमध्ये, DRDOमध्ये किंवा मग आपलं भेल आहे, NTPC आहे, ONGC आहे, पॉवर ग्रिड आहे सेंट्रलचं. तर त्याच्यामध्ये HP आहे, जे काही आपल्या याच्या कंपनीज असतात, इंडियन ऑइल आहे, HP आहे, सेल आहे, या रिलेटेड जे काही वॅकन्सी असतात त्या तिथे निघत राहतात वरच्यावर. तर तयार राहिले तर तुम्हाला ही एखादी एक्झाम आली तर तुम्ही त्यावर प्रिपरेशन जर तुमचं तयार असेल, तुम्ही एकदम परफेक्ट असाल की नाही माझा अभ्यास झाला आहे, तर इथे तुमचा यूज होऊ शकतो. ट्रान्सकोची ॲड येईल नाही येईल पण त्याचा अभ्यास तुम्हाला इथे कामात पडू शकतो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बाकी ब्रँचेस रिलेटेड. स्पेशली इलेक्ट्रिकल ब्रँचेस तुम्हाला सांगू इच्छितो मी की मी जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचं मी जे सर्वे केला किंवा जे काही बघितलं आहे, जे काही मला माहिती आहे त्यानुसार तुम्हाला एक इथे धावती तुम्हाला एक हे देतो, म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. की पहिलं बघा, इंडियन रेल्वेज तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, तिथे जेई आणि SCच्या जागा निघतात, सेक्शन इंजिनियरच्या आणि ज्युनियर इंजिनियरच्या. नंतर SSC तुम्हाला सांगितलेलं आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या जागा निघतात, तिथेसुद्धा टेक्निकलच्या जागा निघत राहतात. त्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड PGCIL याच्यासुद्धा जागा निघत राहतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे इलेक्ट्रिकल रिलेटेड आहे ॲक्च्युली. त्यानंतर DRDO आहे, डिफन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, इथेसुद्धा वॅकन्सी बऱ्यापैकी निघतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, खूप चांगले जॉब असतात, हे खूप रेप्युटेड जॉब असतात, सॅलरीसुद्धा बऱ्यापैकी मिळते तुम्हाला इथे. आणि त्यानंतर आहे बघा DMRC म्हणजे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, याच्यामध्ये सुद्धा जागा वरच्यावर दर 2 वर्षात 1.5 वर्षात निघत राहते. त्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या बऱ्यापैकी जागा असतात, डिप्लोमा आणि आपल्या B रिलेटेड. ठीक आहे. त्यानंतर इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. DRDO आणि इस्रो हे दोन्ही सायंटिस्ट किंवा जे काही आपले रिसर्च बेस आहेत त्या कंपन्या आहेत आणि अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि खूपच चांगला जॉब आहे मित्रांनो, एकदम ड्रीम जॉब आहे ॲक्च्युली इथे जॉब करणं. म्हणजे त्यासाठी तुमची तयारी खूप चांगली असणं आवश्यक आहे. नंतर बघा, इंडियन एअरफोर्समध्ये, इंडियन नेव्हीमध्ये किंवा मग हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड, एरोनॉटिकल बेस्ड ज्या कंपन्या आहेत किंवा जे काही अंडर गव्हर्नमेंट कंपनीज आहे, कंपनी म्हटल्यापेक्षा सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतं ते, तर तिथे तुम्हाला चांगला चान्स आहे. नंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपल्या एनर्जी रिलेटेड जे काही कंपनीज आहे, जसं महावितरण, महापारेषण आणि जे काही निर्मिती आहे त्याच्यामध्ये जे जागा असतात, म्हणजे कसं ना की एकावर डिपेंड राहू नका, अभ्यास करून तयार राहा, तुम्हाला भरपूर चान्सेस आहे. त्यानंतर MPSC थ्रू PWDच्या जागा निघतात, त्याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सी असतात. सिव्हिलसाठी इरिगेशनच्या जागा निघत राहतात वरच्यावर. आता रिसेंटली BMCवर थोडंसं अपडेट मी दिलेलं आहे आणि बरंच तिथे तुम्हाला अवेलेबल आहे तिथे, तर ते मिळू शकतं. म्हणजे त्यावर तुम्ही अभ्यास करत राहिले तुम्हाला, म्हणजे सांगायचा माझा उद्देश हा आहे मित्रांनो की अपॉर्च्युनिटी चिक्कार आहेत, अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तुम्हाला फक्त कसं आहे की तयारी तुमची खूप स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. नुसतं असं काहीतरी आपला अभ्यास केला, काहीतरी आपलं टॉपिक डोळ्याखालून घातले किंवा जे काही आपलं केलं, म्हणजे तो अभ्यास नसतो मित्रांनो. तुम्हाला फक्त 10वीचं किंवा 12वीचं किंवा इंजिनिअरिंग पास करायचं नाही आहे, इथे तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे, टॉपमध्ये यायचं आहे, तेव्हा कुठं तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल. त्यासाठी तसा तुमचा अभ्यास लागेल. आता जे मुलं ग्रॅज्युएशनला आहे किंवा मग डिप्लोमाला आहेत, Bला आहे, जे 3rd इयरला आहे, 2nd इयरला आहे, तर त्यांना जास्त याचा उपयोग होईल. म्हणजे मी जे सांगतो आहे त्याचा उपयोग जास्त होईल. का होईल? कारण की ते सध्या शिकत आहेत. त्यांनी जर व्यवस्थित लक्ष देऊन तिथे आपलं जे काही सिलेबस असतं किंवा जे काही कंटेंट आहे त्यावर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न केला किंवा जे काही तुमचे लेक्चर्स होतात तिथे फोकस करायचा प्रयत्न केला, स्वतः सेल्फ स्टडी खूप व्यवस्थितपणे केली तर तुम्हाला पुढे त्याचा त्रास कमी होईल. पुढे कॉम्पिटिटिव्हसाठी तुम्हाला तयार राहायला चांगलं होईल. म्हणजे तुम्ही तिथेच तुमची तयारी होऊन जाईल. ठीक आहे. परंतु आपण काय करतो की हार्डली 100पैकी एक 20-30% मुलं असतात जे सिरियस असतात आणि जे सिरियसली अभ्यास करतात, सिरियसली लेक्चर्स करतात किंवा जे काही आपण असं म्हणू. तर बाकीचे जे काही 60-70% मुलं आहेत ते फक्त डिग्री यासाठी आपली डिग्रीसाठी फक्त अभ्यास करतात की किंवा कॉलेजला ॲडमिशन घेतात असं म्हणून. तर तसं करू नका. त्यामुळे कसं आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेच, प्रायव्हेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या मोठ्या आणि चांगल्या कंपनीज आहेत, जसं टाटा आहे, विप्रो आहे, इन्फोसिस आहे किंवा मग फिलिप्स आहे. इलेक्ट्रिकलमध्ये, मेकॅनिकलमध्ये सुद्धा चांगल्या कंपनी आहे, इन्स्ट्रुमेंटेशन बेस, सिव्हिल बेस कंपनीज आहे. तर कसं आहे की सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही तयार राहा, तुमचा अभ्यास चांगला ठेवा, तुमचं अकॅडमिक्स चांगलं ठेवा, तुमचे पर्सेंटेज चांगले ठेवा. बरेच विद्यार्थी ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांना ॲग्रिगेट चांगले असतात, त्यांना फायनल इयरमध्ये त्यांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होतं.
म्हणजे जॉब आहेत, भरपूर आहेत. प्रायव्हेटमध्ये तर खूप चिक्कार जॉब आहेत. गव्हर्नमेंटचे सुद्धा ॲड ठीक आहे, ॲड मान्य आहे. तुम्ही म्हणता आता सध्या ॲड कमी असेल किंवा त्याची शक्यता सध्या एक दोन वर्षामध्ये थोडीशी पॉसिबिलिटीज ज्या ॲडच्या कमी झालेल्या आहेत. परंतु ॲड निघतच नाही हा भाग नाही आहे. ॲड वरच्यावर निघत राहतात, सेंट्रलच्या भरपूर निघत राहतात. त्यामुळे कसं आहे की एकावर डिपेंड राहू नका की बा आता ट्रान्सकोची ॲड निघाली नाही तर माझं कसं होईल, किंवा मग ट्रान्सकोच्या याच्यामध्ये ॲड निघतच नाही आहे सर, आम्ही 2 वर्षापासून वाट बघतो आहे, 4 वर्षापासून मला सांगा 4 वर्षात टेक्निकलच्या कोणत्याच जागा निघाल्या नाही का? कोणत्याच बाकीच्या डिपार्टमेंटच्या जागा निघाल्या नाही का? निघतातच ना जागा. तुमची तयारी नसते किंवा आपण तयार नसतो किंवा आपलं सिलेक्शन होत नाही त्याच्यामुळे. आता फॉर्म भरून आपण जर त्याच्या मागे लागलो किंवा जे काही आहे ॲड निघाल्यानंतरच आपण त्याच्या मागे लागू असंच काही आहे का? त्याच्या आधी तुम्ही प्रयत्न केलेला बरा असतो ना. असं समजा की डिसेंबरमध्ये काहीतरी तुम्ही एक फॉर्म भरलेला आहे, डिसेंबरमध्ये एक्झाम आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. परंतु मुलं काय करतात, ॲड करून त्याच्यानुसार हे झालं मित्रांनो ॲडबद्दल. जे काही तुमचे एक प्रश्न असतात त्याबद्दल हा माझं उत्तर झालं एक, जे काही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला डिटेलमध्ये. त्यानंतर एक प्रश्न आहे मित्रांनो की सर गव्हर्नमेंट जॉब वर डिपेंड राहायचं का, किंवा मग गव्हर्नमेंटची ॲड निघेल का की प्रायव्हेटसाठी ट्राय करायचा? हा एक बऱ्याच विद्यार्थी मित्रांमध्ये प्रश्न असतो की प्रायव्हेटसाठी ट्राय करू का, किंवा मग मला तर गव्हर्नमेंटच करायचं आहे, किंवा मला गव्हर्नमेंट मिळालीच पाहिजे, मला ट्रान्सकोची मिळालीच पाहिजे, मला रेल्वेची मिळालीच पाहिजे, तर मी प्रायव्हेटसाठी ट्राय करू की नको? हा एक प्रश्न जनरल आहे, फार जनरल विषय आहे हा, किंवा फार जनरल प्रश्न आहे. त्यावर मी तुम्हाला माझं मत सांगू इच्छितो मित्रांनो की परत मी तेच सांगेल की तुमचं जर गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन झालं असेल तर फारच चांगलं, नसेल तर प्रिपरेशन एकदम सॉलिडली 1 वर्ष त्याला द्या. 1 वर्ष तुम्ही चांगला अभ्यास करा. तोच अभ्यास तुम्हाला प्रायव्हेटमध्ये सुद्धा जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी टेक्निकल बेसचे इंटरव्ह्यू असतात किंवा ॲप्टी बेस असतात, तर तिथे ॲप्टी तुम्हाला सांगतो प्रायव्हेटमध्ये जे काही मोठ्या कंपनीज आहेत त्यांचे ॲप्टी टेस्ट होते, टेक्निकल टेस्ट होते, HR इंटरव्ह्यू होतात आणि ऑपरेशन्स इंटरव्ह्यू होतात. असे 5-6 त्याचे प्रोसेस राहतात. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा अभ्यास तिथे कामात पडतो. ठीक आहे, तुमचा काय अभ्यास वाया जाणार नाही. ट्रान्सकोचा अभ्यास केला किंवा रेल्वेचा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला प्रायव्हेटमध्ये त्याचं काम पडणार नाही असं नाही, तिथे सुद्धा त्याचं काम पडतं. परंतु तुम्ही जर असं म्हटलं की तुम्हाला जर एखादी जॉब मिळू शकतो किंवा असा प्रयत्न करून जर मिळत असेल प्रायव्हेटमध्ये, तर माझं म्हणणं असं आहे की जर तुमचा अभ्यास जर झाला असेल गव्हर्नमेंटचा तर बिंदास तुम्ही जॉब जॉईन करा. त्यानंतर ॲड निघाली की तुम्हाला ॲडसोबतसुद्धा तुम्ही प्रिपरेशन करू शकता, सोबतसुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करू शकता, किंवा मग ते तुमचं एक पर्सनल डिसिजन राहते की आता जॉब सोडून करायचं की फुल प्रिपरेशन करायची की बा आपण जॉब करून करायचं आहे. तुमचं स्वतःवर डिपेंड राहते सगळं. ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल डिसिजन तुम्हाला स्वतः घ्यावं लागेल. परंतु जर ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जे मेट्रो सिटीमध्ये आहेत किंवा चांगल्या सिटीमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे किंवा इव्हन नागपूरमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे, आणि त्याच्यापेक्षा चांगल्या सिटीमध्ये जर तुम्ही बाहेर असाल कुठे, तर तुम्ही प्रायव्हेटसाठी 100% प्रयत्न करा. प्रायव्हेटसाठी प्रयत्न करा. जर तुम्हाला मिळत असेल तर जॉब जॉईन करा. त्यांनी कसं आहे की माणूस स्टेबल होतो थोडासा, म्हणजे माणसाला थोडंसं लक्षात येतं की काय करावं काय नको करू हे लक्षात येतं. त्यामुळे प्रिपरेशन तुमची झाली असेल तर वेल अँड गुड, मग तर बिंदासपणे प्रायव्हेटच्या मागे जा. किंवा मग तुमचं प्रिपरेशन असं वाटत असेल की पुढच्या एक 5-6 महिन्यामध्ये मी प्रिपरेशन करतो मग प्रायव्हेटसाठी ट्राय करेल, तर ते सुद्धा चांगला ऑप्शन आहे. प्रिपरेशन जर तुम्हाला गव्हर्नमेंटच पाहिजे असेल, नाही बा 90% मला गव्हर्नमेंटच पाहिजे, नाहीच ॲड निघाली, नाही जागा मिळाला किंवा नाही सिलेक्शन झालं तरच मी प्रायव्हेटला जाईल, ठीक आहे, हे एक मोठं असतं काही लोकांचं किंवा एक टार्गेट असतं. तर हार्डली मला असं वाटतं की 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायला काहीच हरकत नाही आहे. परंतु तुम्ही 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले अभ्यासात आहे, तुम्हाला तिथे पण सिलेक्शन होत नाही आहे किंवा प्रायव्हेटसाठी तुम्ही ट्राय करत नाही आहे, तर असं काही करू नका मित्रांनो, करू नका. तुम्हाला जर चान्स मिळत असेल प्रायव्हेटचा, चांगली कंपनी मिळत असेल, पॅकेज बऱ्यापैकी मिळत असेल तर बिंदास जॉईन करा. प्रायव्हेटमध्ये जॉईन केल्यावर तुम्हालाच लक्षात येईल की तो जॉब पुढे करायचा की नाही करायचा, किंवा एखाद्याला चांगली कंपनी मिळते, चांगलं वर्क प्रोफाईल मिळते, तर त्याच्यामध्ये जॉब करायला काहीच हरकत नाही, चांगला स्कोप राहतो मित्रांनो. आणि गव्हर्नमेंटची ॲड निघाली की तुम्ही तसं करू शकता ना, तुम्ही जॉब सोडून सुद्धा प्रिपरेशन करू शकता किंवा जॉबसोबतही करू शकता, ठीक आहे. तर हा एक ऑप्शन झाला. आणि दुसरं असं आहे की मला असे प्रश्न असतात की सर पुढे PG करायचं किंवा पुढे शिकायचं काय. सपोज एक मी तुम्हाला एक छोटं म्हणण्यापेक्षा एक एक्झाम्पल देतो. एखाद्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा झालेला आहे आणि त्याला डिप्लोमाच्या नंतर BE करायचं आहे, परंतु आता जे काही ॲड निघतात किंवा निघायची अपेक्षा आहे की आपण जे म्हणतो एक्सपेक्टेड आहे, तर त्याला कळत नाही किंवा त्यांना कळत नाही की आता मी अभ्यास कंटिन्यू ठेवू की पुढे BEला ॲडमिशन घेऊ, कारण जर इकडे जर ॲड निघाली, मला जर सिलेक्शन झालं तर मला BE करता येणार नाही. तर असे मला बरेच प्रश्न असतात, परंतु याचं उत्तर मी माझ्या अनुभवावरून देतो मित्रांनो. कसं आहे की तुम्ही जर डिप्लोमा असाल आणि तुम्हाला जर एखादा जॉब मिळत असेल किंवा जर तुम्ही एखादी एक्झाम प्रिपेअर्ड झाले असाल किंवा प्रिपेअर्ड म्हणण्यापेक्षा ॲपियर झाले असाल आणि तुम्हाला आता सिलेक्शन होते किंवा सिलेक्शन झालं असेल काही लोकांचं किंवा होत असेल, तर कसं आहे की तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंट जॉबला जॉईन होता, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटची असो, त्यानंतर तुम्हाला कॉरस्पॉन्डन्स स्टडी करावं लागते. म्हणजे कसं नाही की एक्सटर्नल स्टडी करावं लागते किंवा मग पार्ट टाईम स्टडी करावं लागते, जी काही पुढचं तुमचं असेल, BE करायची असेल, PG करायचं असेल.
जॉबसोबत तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसोबत तुम्हाला रेग्युलर डिग्री करता येत नाही किंवा शिक्षण तुम्हाला रेग्युलर घेता येत नाही. तुम्हाला एक्सटर्नल किंवा जसं आता फॉर एक्झाम्पल सांगतो, तुमचा आता YCC आहे, इग्नो आहे किंवा जे ओपन युनिव्हर्सिटीज आहे तिथून तुम्हाला डिग्री वगैरे करता येईल किंवा जे काही तुम्हाला करायचं असेल ते करता येईल. परंतु रेग्युलर म्हणजे कॉलेज करून तुम्हाला इथे जॉब करणं आणि कॉलेज करणं हे पॅरलली करता येणार नाही. तुम्हाला ते डिसाईड करावं लागेल, तुम्हाला PG करायचं आहे की तुम्हाला आता एक्झामसाठी अपियर व्हायचं आहे किंवा गव्हर्नमेंट एक्झाम द्यायचं आहे, हे तुम्हाला तुमचं ठरवावं लागेल. ठीक आहे. कारण की अशा याच्यामध्ये कसं होतं की आपण डिप्लोमा बेसवर जॉब जॉईन करतो आणि मग काहीतरी फेक युनिव्हर्सिटी असतात, अशा 2-3 युनिव्हर्सिटीज आहेत त्या खूप म्हणजे ज्याचं काहीच व्हॅलिडिटी नाही आहे. फक्त प्रायव्हेट कंपनीमध्ये ते चालू शकते पण गव्हर्नमेंटमध्ये ते कुठंच चालत नाही. तर असं करून उगाचच तुमचे पैसे आणि वेळ वाया घालवू नका मित्रांनो. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. माझं एकच म्हणणं आहे की जसं आता तुम्ही काही कंपनीज अशा जसं आता महावितरण, महापरिषद, महाजनको आहे, तर इथे PGचं असं आहे की एवढं काही कंपल्जन नसतं. PG केलं तर एक प्रिफरन्स मिळतो पण सिलेक्शनमध्ये त्याचा काही खूप उपयोग होत नाही. तुम्हाला रिटर्न टेस्टच पास करावं लागते पुढच्या प्रमोशनसाठी. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट जर प्रमोशनसाठी असेल तर PG नसेल तरी चालेल, प्लेन ग्रॅज्युएट असेल किंवा प्लेन म्हटल्यापेक्षा तुमचं BE असेल फक्त तरी चालेल. ठीक आहे. आणि आणखी एक प्रश्न आहे की सर आता प्रिपरेशनचं कसं करायचं. म्हणजे कसं आहे की आता सध्या बघा काही ॲड आलेले आहेत किंवा काही येणार आहेत. जसं आता म्हाडाची एक ॲड आलेली आहे, त्यामध्ये एनी ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा, BE किंवा मग 10th बेसवर सुद्धा काही एक्झाम्स आहे. त्याच्या प्रिपरेशनला आता फारच कमी वेळ आहे कारण नोव्हेंबरमध्ये एक्झाम तर ते एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर BMCची ॲड स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल रिलेटेड ऑपॉर्च्युनिटी चांगले आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिललासुद्धा जागा आहेत. तर त्याचं प्रिपरेशनला आता वेळ कमी आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की तुमचं प्रिपरेशन, त्यासाठीच मी तुम्हाला सांगत राहतो की प्रिपरेशन बऱ्यापैकी झालं असेल तर ठीक आहे. परंतु आता नसेल झालं तर मला ॲक्च्युली आणखी एक कमेंट होती एका विद्यार्थ्याची. ॲक्च्युली बरेच असतात की सर आता बुक कोणतं रेफर करायचं. भरपूर जणं विचारतात, बरेच जणं त्यावर उत्तर पण देतात म्हणजे अदर याच्यामध्ये चॅनलमध्ये. परंतु माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, एका कोणत्याही याच्यामधून म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कोणत्याही बुकमधून अभ्यास कधीच होत नसतो. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर कॉन्सेप्च्युअल स्टडी करावं लागते. म्हणजे कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर असणं फार आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की समजा मी एक्सेट्रा याच्यातून अभ्यास केला तर माझा अभ्यास पूर्ण झाला का किंवा मग त्यातूनच परीक्षेचे प्रश्न आलेच पाहिजे असं काही नसतं. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करणे म्हणजे कसं की एखादा टॉपिक जर तुम्ही घेतला, जसं इलेक्ट्रिकलमध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा पॉवर सिस्टीम घेतलं, तर पॉवर सिस्टीममध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला एक नाही तर 4 पुस्तकांचा उपयोग घ्यावा लागेल, त्यांचा रेफरन्स घ्यावा लागेल आणि आपलं पॉवर सिस्टीम स्ट्रॉंग करावं लागेल. तेव्हा कुठं तुम्ही असं म्हणू शकता की आता मी स्ट्रॉंग आहे किंवा पॉवर सिस्टीम माझा झालेला आहे, आता पॉवर सिस्टीमवर कोणत्याही पुस्तकातून कोणताही प्रश्न आला तर मला देता आला पाहिजे. हा तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे जेव्हा तुम्ही एक तुमचा टॉपिक कंप्लीट करता. तेव्हा एका कोणत्याही पुस्तकावरून अभ्यास होत नसतो. फक्त एवढंच असतं की जे काही डिपार्टमेंट आहे किंवा जे काही आता म्हाडा आहे किंवा मग BMC आहे किंवा ट्रान्सको आहे, तर त्याच्या एक्झामचं जे पॅटर्न आहे ते पर्टिक्युलर कुठे कसं एखाद्या पुस्तकाचे मॅच होऊन जातं. मग म्हणतो की या पुस्तकातून 80% आलं, या पुस्तकातून 40% आलं. तो फक्त एक कोइन्सिडन्स असतो मित्रांनो. ते काही असं हे नसतं, कन्फर्म कोणी सांगू शकत नाही की याच पुस्तकातून येईल. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करा. फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीम आहे किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, यावर तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर करा की नाही बा हे असं असतं, यावर असे सगळं ते एक लॉजिक बेस्ड स्टडी म्हणतो आपण जसं त्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, UPSCचे जे विद्यार्थी असतात IAS लेवलचे किंवा जे काही क्लास 1 क्लास 2चे असतात, त्यांचा अभ्यास हा लॉजिकल बेस असतो, कॉन्सेप्च्युअल बेस असतो. ते असं कुठल्याच एका पुस्तकातून अभ्यास करत नाही. त्यांना 1760 आपण असं म्हटलं तरी चालते, भरपूर पुस्तकं रेफर करावं लागतात, तेव्हा ती स्टडी कंप्लीट होते. त्या कंपॅरिझनमध्ये आपली ही एक्झाम म्हणजे काहीच नाही आहे. BMC म्हणा किंवा ट्रान्सको म्हणा किंवा आणखी काही रेल्वेसुद्धा या एक्झाम काहीच नाही आहे IASच्या आणि IASच्या बेसमध्ये. तुम्हाला जर तसं स्टडी तुम्ही केलं, कॉन्सेप्च्युअल बेस केलं किंवा एखादा टॉपिक रिलेटेड 4-5 पुस्तकं किंवा जास्तीत जास्त पुस्तकं रेफर केले तर हे आपल्यासाठी चांगलंच आहे ना. त्याच्यामध्ये वाईट काय, उलट आपण जास्त तयार होतो. ठीक आहे. तर माझं म्हणणं असं आहे की एक कोणतंच असं हे पकडू नका की याच पुस्तकातून मी करेल, याच्यातून सगळं आलं पाहिजे, असं करू नका. एक कमीत कमी 4 ते 5 पुस्तकं एका टॉपिकसाठी रेफर करणं फार आवश्यक आहे. हां, आता वेळ कमी आहे तर तुमच्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे तुम्हाला एखादं पुस्तक आता पटकन मला रेफर करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही एखाद्या पुस्तकातून करू शकता. परंतु तिथेसुद्धा मी तेच सांगेल, तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्ही एका पुस्तकातून करताय, तुमच्या लक्षातच आलं नाही की पॉवर सिस्टीम पूर्ण काय आहे, त्यासाठी तुम्हाला आणखी 3 पुस्तकं रेफर करावं लागले तर करा. असे प्रश्न मी तुमचा एक करायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो, उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला ही जी काही माहिती आहे ते कुठेतरी उपयुक्त पडेल किंवा कुठेतरी त्याचा उपयोग होईल.
आणि या रिलेटेड आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, किंवा डिटेल तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी रिलेटेड काहीतरी हवा असेल, व्हिडिओ डिटेल हवा असेल तर मला सांगा. आणखी मी तुम्हाला अदर ब्रँचेस रिलेटेड जसं मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, तर त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काहीतरी कुठे मदत झाली असेल, काहीतरी तुमचं इन्फॉर्मेशन वाढली असेल, माहिती वाढली असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.